नमस्कार. यामिनी क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बॉडी मेजरमेंट. आपण ब्लाउज कटिंग करतो, स्टिचिंग करतो, नंतर ते ट्रायलला देतो, त्यानंतर काही ना काही प्रॉब्लेम्स आपले येत असतात. तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की आपलं बॉडी मेजरमेंट. ज्या कस्टमरचा आपल्याला ब्लाउज शिवायचा आहे त्यांचं बॉडी मेजरमेंट घेताना जर तुम्ही काही चुका केल्यात तर ते ब्लाउजचा नंतर फायनल लुक बरोबर येत नाही. तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं ब्लाउजमध्ये 100% काम जर आपल्याला हवं असलं तर 25% काम आपलं बॉडी मेजरमेंट, 25% काम तुमचं स्टिचिंग आणि 50% काम तुमचं कटिंग. अशा पद्धतीने आपलं बॉडी मेजरमेंट ब्लाउज तयार होतं. तर आपण आता बघूया. आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॉडी मेजरमेंट घेण्यासाठी मी तुम्हाला काही मुद्दे सांगणार आहे. तर ते मुद्दे आधी तुम्ही लक्षात घ्या, त्याच्यानंतर मी तुम्हाला प्रत्यक्ष माप कसे घेतात ते दाखवेल. तर चला मग आपण कोणते ते महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर ब्लाउज मेजरमेंट घेण्यासाठी जी आपल्याला खूप महत्त्वाची अशी गोष्ट आहे ती म्हणजे टेप. आपला टेप परफेक्ट हवा. बऱ्याच वेळा काय होतं, थंडीमध्ये टेप कडक पडतो आणि बॉडी मेजरमेंट जे असतं ते परफेक्ट घेतलं जात नाही. तर टेप घेताना सुद्धा तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. त्या म्हणजे कशा, तर मी तुम्हाला आता दाखवते. हे बघा, हा इथे एक माझ्याजवळ टेप आहे. हा खूप जुना झालेला आहे. याला बऱ्याच ठिकाणी कटसुद्धा लागलेले आहेत. कट्स लागलेले आहेत, त्याला चिपकवलेला आहे. तर असा टेप तुम्हाला चालणार नाही. अशा टेपने सुद्धा परफेक्ट माप घेतली जात नाही. त्यानंतर हा एक टेप आहे. हा खूप कडक पडलेला आहे. कडक असल्यामुळे काय होतं, जिथे आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे तिथे तो बरोबर बॉडीच्या शेपनुसार वाकत नाही. त्यामुळे काय होतं, आपलं माप घेताना चुका होतात. म्हणून असा सुद्धा टेप आपल्याला, कडक टेप नको. आपल्याला टेप कसा हवा आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर इथे बघा, हा आपला टेप आहे. हा खूप महत्त्वाचा आहे. हा टेप आहे आपला क्राऊन कंपनीचा. तर हा टेप आपला क्राऊन कंपनीचा आहे. हा टेप घेताना तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की टेप हा असा मऊ पाहिजे, कडक नको. टेप असा हा आपल्याला मऊ पाहिजे. याच्यामध्ये कापड मिक्स असतो. हा टेप घेताना याच्यामध्ये हे बघायचं आहे की याच्यामध्ये कापड मिक्स असतो. याच्यामुळे काय होतं, हा असा मऊ असतो आणि मऊ असल्यामुळे आपल्याला जिथे कुठे माप घ्यायचा आहे तिथे तो बरोबर आपल्या बॉडीच्या शेपनुसार असा आकार घेतो. आणि कडक टेप जो असतो त्याचं तसं होत नाही. त्यामुळे टेप घेताना ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपला हा टेप असतो. तर त्यासाठी ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. तर माप घेतानाचा दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की तुम्ही ज्या व्यक्तीचं माप घेणार आहे त्या व्यक्तीला म्हणजे त्या व्यक्तीने ब्लाऊजच घातलेलं पाहिजे. जर ती व्यक्ती ड्रेसवर आली तर तुम्हाला परफेक्ट उंची, शोल्डर वगैरे हे व्यवस्थित समजत नाही. त्याने काय होतं, आपल्या मापामध्ये चुका होतात. तर त्यासाठी ब्लाऊजचं माप घेताना किंवा ड्रेसचं माप घेताना, ड्रेसचं माप जर घ्यायचं असलं तर त्या व्यक्तीने ड्रेसच घातलेला पाहिजे. आणि जर ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे तर त्या व्यक्तीने साडी ब्लाऊज घातलेलं पाहिजे. म्हणजे ब्लाऊजचं माप आपलं अगदी व्यवस्थित होतं. आणि त्याच्यामध्ये अजून काय आहे की ब्लाऊजचं माप जे आपण घेतो ते एकदा किंवा दोनदा, म्हणजे मी हे नवीन शिकणाऱ्यांसाठी सांगते आहे की एकदा किंवा दोनदा घेऊन आपल्याला जमत नाही. त्याची आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते. कारण काय असतं, जर आपण 34 मापाच्या 5 लेडी इथे उभ्या केल्या तर प्रत्येकाचा बांधा सारखा नसतो. जर चेस्ट 34 साईज असेल तर कोणाचं शोल्डर मोठं असतं, कोणाचं कमी असतं. असा प्रत्येकामध्ये काही ना काही प्रकारे बदल असतो. कोणाचा आर्मचा शेप जास्त असतो, कोणाचा कमी असतो, कोणाची अपर चेस्ट जास्त असते, कोणाची कमी असते. तर अशा प्रकारे प्रत्येकाच्या बांध्यामध्ये फरक असतो. तर त्यासाठी माप घेण्याची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. जे नवीन आहेत त्यांना प्रॅक्टिस करावी लागेल. आणि जर तुम्हाला ब्लाऊजचं माप जर परफेक्ट आलं तर मग आपलं ब्लाऊज परफेक्टच होतं. आणि अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे आपण माप घेतो. जर आपलं माप घेताना छाती माप 37 आलं तर त्याच्यामध्ये 38 करायचं नाही. 37 आलं, 37च घ्यायचं. आपण बऱ्याच वेळा काय करतो, 34, 36, 38 अशा मापामध्ये ब्लाऊज कटिंग करतो. पण जे समजा आता 33 आहे, 37 आहे, 39 आहे असे जर नंबर आला तर त्याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळा काय होतं, प्लस करून टाकतो. जर 33 आलं तर आपण त्याला 34 करून टाकतो. जर 37 आलं तर 38 करून टाकतो. असं करायचं नाही. जे माप त्या व्यक्तीच्या बॉडी मेजरमेंटनुसार आलेलं आहे तेच माप आपल्याला तिथे घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये कमी जास्त करायचं
नाही. तसं तुम्ही जर कमी जास्त केलं तर तुमचं माप घेताना चुकतं, त्यानंतर ब्लाऊज कटिंग करताना चुकतो, त्यानंतर स्टिचिंग करताना चुकतं आणि त्यानंतर फायनल लुक ज्या वेळेला ब्लाऊज तयार होतं ती व्यक्ती ते ट्राय करते त्या वेळेला ते लूज किंवा कुठे शोल्डर उतरत आहे किंवा कुठे काही ताणलं जात आहे असे प्रॉब्लेम्स येतात. तर त्यासाठी माप घेताना जे माप त्यांचं अंगावरून येत आहे तितकंच घ्यायचं, त्याच्यामध्ये मनाने ॲड करायचं नाही. ते कटिंग करताना जे शिलाई मार्जिन आहे ते ॲड करायचं. पण असं 37 आलं तर 38 आणि 35 आलं तर 36 असं करायचं नाही. तर आपला पुढचा महत्त्वाचा पॉईंट, आपण काय करतो, ब्लाऊजचा आर्महोल घेतो. आर्महोल घेताना एकच प्रकारचा आर्महोल सर्व मापांना लावतो. जसं शोल्डर 5.5 आर्महोल 5.5 असं सर्व मापांना लावतो. पण प्रत्येकाचा आर्महोल हा सारखा नसतो. प्रत्येकाच्या आर्महोलचं जे माप येतं ते कमी जास्त येतं. तर त्यासाठी त्यांच्या त्या मापानुसारच आपल्याला आर्महोलचं कटिंग करायचं आहे. जर त्या मापाला 5.5चा आर्महोल परफेक्ट बसतो आहे तर तितकंच लावायचं, पण प्रत्येक मापाला एकसारखा लावायचा नाही. आर्महोलचं माप हे परफेक्टली तसं होत नाही. प्रत्येकाला एकच मापाने असं नाही होत. कसं करायचं असतं की आपण अंदाजे 5.5 वर जर मार्किंग केली तिथे आकार द्यायचा, त्यानंतर त्या व्यक्तीचा आलेला आर्महोल अंगावरतून जो आपण मोजलेला आहे तो त्याच्यामध्ये प्लस 1 इंच प्लस करायचा आणि त्यानंतर तिथे ते चेक करून घ्यायचं आणि मगच तो तिथे त्याची मार्किंग करायची. जर 5.5 पेक्षा आपल्याला जास्त वाटलं म्हणजे कमी होत आहे तर ती लाईन थोडी खाली सरकवून घ्यायची आणि जरच वाटलं हे जास्त होत आहे तर ती लाईन वरती सरकवून घ्यायची. म्हणजे 5.5चे तुम्ही 5 वर पण घेऊ शकता आणि 5.5चं 6 वर. पण ते माप त्या व्यक्तीला तिथे त्याच्या मापानुसारच आपल्याला ती लाईन आर्महोलची लाईन लावायची असते. प्रत्येक व्यक्तीसाठी एकच माप हे आपल्याला चालणार नाही. आणि माप घेताना आर्महोलचं माप घेताना आपण आर्महोलचं माप ज्या वेळेला घेतो त्यावेळेला एकाच बाजूने घेतो. आता असं प्रत्येक वेळेस तर नाही होत, पण कधी कधी काही कस्टमरमध्ये कसं होतं, एका बाजूचा आर्महोल 16 इंच तर एका बाजूचा आर्महोल 17 इंच असं सुद्धा होऊ शकतं. मग आपण करतो 16 इंच आपण मोजला, 16 इंच मोजल्याच्या नंतर आपण 16 इंच मापानेच कटिंग करणार आणि फिटिंग करणार. पण एका बाजूचा जर त्यांचा 17 असला तर ती बाजू त्यांना दाटली जाईल, टाईट होईल. त्यामुळे माप घेताना दोघंही बाजूचे आर्महोल चेक करायचे आहे, म्हणजे फिटिंग आपली अगदी प्रॉपर येते. आर्महोलमध्ये जर ताणलं गेलं तर समजून जायचं, ताणलं गेलं किंवा कुठे काही प्रॉब्लेम आला तर समजून जायचं आपण आर्महोल कटिंग करताना त्यामध्ये काहीतरी गडबड केलेली आहे. तर त्यासाठी माप घेतानाच आधी तुम्ही आर्महोल व्यवस्थित माप घ्या त्याचं आणि त्याच्यानंतर कटिंग करा, मग आपलं ब्लाऊज अगदी बरोबर बसणार आहे. आणि आता पुढची गोष्ट म्हणजे काय की आपण आता ज्या व्यक्तीचा आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे, ज्यांचं आपण माप घेतो आहे, आधी त्यांचा बॉडी शेप आपल्याला ओळखता आला पाहिजे. डायरेक्ट जायचं माप घ्यायचं असं नाही करायचं. काही गोष्टी आपल्याला नजरेने अंदाज घ्यावे लागतात. म्हणजे कसं, आता बऱ्याच वेळा काय असतं की माप जर 34चं आहे आणि शोल्डर त्यांचं जास्त आहे, हे आपल्याला नजरेने ओळखता आलं पाहिजे. म्हणजे त्यांचा बॉडी शेप आपल्याला ओळखता आला पाहिजे. बऱ्याच वेळा कसं असतं, माप 32 आहे पण कटोरी 36 साईज आहे, ह्या काही ज्या गोष्टी असतात ह्या आपल्याला नजरेने ओळखायच्या असतात आणि त्यानुसार मग आपल्याला माप घ्यायचं असतं आणि माप घेताना ते लिहून घ्यायचं असतं. बऱ्याच वेळा आपण घाईगडबडीमध्ये माप घेतो आणि त्या गोष्टी विसरून जातो, कटिंग करताना त्या गोष्टी विसरून जातो. म्हणून त्या गोष्टी त्याच वेळेला नोट डाऊन करून घ्यायच्या आहे. म्हणजेच काय की आपल्याला माप घेताना त्या व्यक्तीचा बॉडी शेप हा ओळखता आला पाहिजे. बॉडी शेपनुसार जर आपण परफेक्ट त्या व्यक्तीला बघून व्यवस्थित नजरेच्या अंदाजाने जर आपण माप घेतलं तर आपलं ब्लाऊज बरोबरच बसतं. आता पुढचा पॉईंट म्हणजे अप्पर चेस्ट. आपण काय करतो, चेस्टनुसार ब्लाऊजची कटिंग करतो, छाती मापानुसार ब्लाऊजची कटिंग करतो. पण आपला छातीचा उभार पुढच्या बाजूने असतो, मागच्या बाजूने आपली साईड प्लेन असते. त्यामुळे आपण इथल्या मापानुसार शोल्डर आर्महोल जर टाकलं तर आपल्याला शोल्डरचा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे काय, आपलं शोल्डर वगैरे उतरू शकतं. तर ब्लाऊज कटिंग करताना जर आपण अप्पर चेस्टनुसार जर ब्लाऊज कटिंग केलं तर आपला शोल्डर उतरत नाही. म्हणजेच काय की आपण आता जर समजा 36 साईजची जर 2 लेडी घेतल्या तर त्यांचं छाती माप जरी 36 असलं तरी अप्पर चेस्ट हे कमी जास्त प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. काहींचं छाती मापानुसार कमी सुद्धा असू शकतं आणि असे सुद्धा केसेस आहेत की ज्यांचं छाती मापानुसार अप्पर चेस्ट जास्त आहे. तर त्यामुळे कटिंग करताना अप्पर चेस्टचं पण आपल्याला माप लागतं. म्हणून माप घेताना चेस्ट आणि अप्पर चेस्ट दोघंही माप घ्यायची आहेत आपल्याला. आणि आता
एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण ज्या वेळेला माप घेतो त्या वेळेला बऱ्याच वेळेस काय होतं, काहींनी कप्सची ब्रा घातलेली असते तर अशा वेळेला माप जास्त येतं, काहींनी नॉर्मल घातली असते अशा वेळेला माप वेगळंच येतं, आणि आणि अजून परत काहींनी अगदी नॉर्मल जुनी ब्रा घातलेली असते. अशा या केसमध्ये पण मापामध्ये फरक पडतो. तर हे आधीच आपल्याला क्लिअर करून कस्टमरला सांगून द्यायचं आहे. आपण ज्या वेळेला माप घेतो, जर समजा आता आपण माप घेत आहे, त्यांनी कप्सची ब्रा घातली आहे मापाला 34, आणि ज्या वेळेला त्यांनी ट्राय केलं त्यावेळेला त्यांनी नॉर्मल ब्रा घातली आहे, त्यावेळेला माप आलं 32, मग ती ब्लाऊज त्यांना लूज होणार. तर ही गोष्ट आधीच आपण कस्टमरला क्लिअर करून द्यायची, म्हणजे नंतर मग आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. आणि सर्वात लास्ट आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माप घेताना ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की हे ब्लाऊज तयार झाल्याच्या नंतर आपल्याला उसवून परत अल्टर करायची वेळ येणार नाही. त्या दृष्टीने आपल्याला परफेक्ट मापं घ्यायची आहेत. जर आपण आधीच माप बरोबर घेतलं, त्या बरोबर मापानुसार बरोबर कटिंग केलं तर ब्लाऊज बरोबरच तयार होणार. जर तुम्ही माप घेतानाच चुका केल्या तर ब्लाऊज कटिंग पण चुकीचंच होईल आणि नंतर फायनल त्याचा रिझल्टसुद्धा तुम्हाला काही ना काही प्रॉब्लेम येतील, आणि मग परत ते उसवावं लागेल, परत ते अल्टर करावं लागेल. आणि नवीन ब्लाऊज कट करून शिवणं एक वेळेला सोपं असतं, पण रिपेअर करायला आलेलं ब्लाऊज रिपेअर करायला खूप जड जातं. तर त्यासाठी माप घेतानाच या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत की आपल्याला ब्लाऊज हा माप हे परफेक्ट घ्यायचं आहे, म्हणजे ब्लाऊज अल्टर करायला आपल्याकडे येणार नाही. तर अशा हे काही आपले माप घेण्याआधीचे जे मुद्दे होते हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर मग आपण आता माप कसे घ्यायचे तो व्हिडिओ मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ अपलोड करेलच. तर त्यानुसार तुम्ही माप घ्यायचं आणि अशा पद्धतीने मापं घ्यायची. तर असे हे आपले महत्त्वाचे मुद्दे होते. तर आपण पुढचा व्हिडिओ बनवूया की त्यामध्ये मी तुम्हाला प्रत्यक्ष बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं, मापं कशी घ्यायची ते दाखवणार आहे. तर चला मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.